सामन्याला सुरुवात करायची आहे. चला साई आवाज आपल्या सलावीरांची जोडी मैदान उतरवायची आहे. सलावीरांच्या भूमिकेत आपण पाहतोय साई आवाज संघाकडून प्रणय राणे आणि त्याच्या साथीला नितेश कर्णीकर. दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहिलं तर नितेश ला आपण पाहिलं सलामीराच्या भूमिकेत नेहमीच येतो. एक चांगली सुरुवात करून देण्याच्या उद्देशाने आपल्या संघासाठी. तर प्रणय राणे हा अष्टपैलू खेळाडू आहे. कधी सलामीराच्या भूमिकेत कधी मधल्या फळीत फलंदाजी करताना तो पाहायला मिळतो. या स्पर्धेत हे दोन्ही संघ पहिला सामना खेळत आहेत. 5 षटकांचा सामना आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून साई आवाज संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते म्हणजे जोगेश्वरी माता आवाज संघाला. गोलंदाजीसाठी जोगेश्वरी माता आवाज संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज रणजित रोगे. रणजित रोगे एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली फलंदाजी त्याचबरोबर भेदक गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची सुरुवात तो आपल्या संघाला करून देतोय. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. पहिला चेंडूचा सामना करेल रणजित रोगे या गोलंदाजाचा, तो म्हणजे नितेश कर्णीकर. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा आपण पाहतोय, वाडिश लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेटला. पहिला चेंडू लोअर फुलटॉस, या चेंडूला दिशा दिली. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? प्रयत्न केला जातोय. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. दुसरी धाव घ्यायची की नाही या बाबतीत तो नक्कीच थोडासा विचार केला तो म्हणजे प्रणयने. मात्र दुसऱ्या धावेचा विचार केला होता आणि ते पूर्ण देखील केली. दुहेरी धावने आपल्या धावांचं खातं उघडतोय तो म्हणजे नितेश कर्णीकर. त्याचबरोबर धावफलकर 2 धावा लागतायत. एक चांगली सुरुवात करण्याच्या उद्देशाने दोन्ही फलंदाज मैदान उतरलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलात जोगेश्वरी माता आवाज संघ, या संघामध्येही चांगला गोलंदाजी क्रम आहे. रणजित रोगे, अमोल राणे, त्याचबरोबर फिरकीपट्टू संतोष राणे. तेव्हा सुजाशीच्या बाहेर जाणारे चेंडू पंच आपले दोन्ही हात समंत करतायत आणि आम्हाला कळवतायत वाईटचा इशारा देत आहेत. अवांत स्वरूपाची धाव मिळते. या स्पर्धेत आपण पाहतोय 4 दिवस आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. काल पहिल्या दिवशी आपण पाहिलं मुख्य पंचांच्या भूमिकेत संजय पाटील सर आणि उपपंचांच्या भूमिकेत परवेज खान सर. यावेळी चांगला चेंडू आणि येते मात्र थेट मिड ऑफच्या हाती झेल देऊन नितेश बाद. आपण पाहतोय लोअर फुलटॉसचा चेंडू होता. या चेंडूला भिरकायचं होतं मिड ऑफच्या डोक्यावर, मात्र तेवढं एलिव्हेशन प्राप्त झालं नाही फटक्यामध्ये आणि मिड ऑफचं क्षेत्ररक्षण एक चांगला झेल पकडलाय. रणजित रोगे या गोलंदाजाला आपल्या षटकात यश मिळत आहे. नितेशला बाद करण्यात अंतरिक्ष क्षेत्ररक्षकाने आपण पाहतोय नवतरुण क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपलाय आणि चांगली साथ दिली आपल्या गोलंदाजाला. नवीन फलंदाज गौरव राऊत. गेले कित्येक हंगाम आपल्या फलंदाजीने आपल्या संघाला विजय मिळवून देणारा गौरव राऊत साई आवाज संघाकडून आपण पाहतोय इथे स्ट्राईकवर. त्यावेळेस अप्रतिम चेंडू आणि अप्रतिम फटका. चेंडू चाललाय सीमारेषे पार, दणदणीत चौकार.
धावसंख्या पण पाहतोय. धावसंख्या झाली 9 धावा. यावेळेस क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती आढळला. एक जोरदार अपील आपण पाहिलं, पंचाने अपील फेटाळून लावलं. 5 चेंडू झालेले आपण पाहतोय. या षटकातील धावफलकावर धावसंख्या लागली आहे 9 धावा. या षटकात चौकारी आपण पाहिला, विकेटही गेलेली आहे. चांगली सुरुवात गौरवने नेहमीप्रमाणे केलेली आहे आणि गौरव जर खेळपट्टी उभा राहिला तर नक्कीच एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. त्याला रोखण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. तो म्हणजे जोगेश्वरी माता आवाज संघातील गोलंदाजांकडून. यावेळेस मिसेटा चेंडू हवेत आणि इथे एक रेग्युलेशन झेल सोडला असंच म्हणावं लागेल. असं वाटलं तर सहजरित्या झेल टिपला जातोय ओमकारच्या हातून. मात्र ओमकार सुधाकर राणेच्या हातून हा झेल निसटतोय आणि गौरव राहुल सारख्या आक्रमक फलंदाजाला जीवदान मिळालंय. यासिन सर, आपण देखील गौरवला आक्रमक फटकेबाजी करताना पाहिलंय. अशा प्रकारच्या गोलंदाजाला मिळालं जीवदान अत्यंत महाग ठरू शकतं. गौरव रावने गेले कित्येक हंगाम आपल्या फलंदाजीने गाजवलेत साई आवाज संघासाठी आणि आज त्याच्यासारख्या आक्रमक फलंदाजाला जीवदान लाभले. काल आपण पाहिलं होतं कोळेश्वरी भाग संघातील आक्रमक फलंदाज अर्जुन भगतला, ज्यांनी या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं. 14 चेंडूमध्येच त्यांनी 50 धावा ठोकल्या होत्या. 15 चेंडूमध्ये 58 धावाची तडाखेबंद खेळी त्यांनी केली आणि 69 धावांचा डोंगर रचला होता कोळेश्वरी भाग संघाने. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, लेट कट चेंडू चाललाय थर्डमॅन सीमारेषेपार. पहिला चेंडू ती चौकार लागल्यानंतर आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. कव्हरचे लगावलेला फटका आपण पाहिला तर या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव येतो. धावसंख्या झाली ती म्हणजे 1 गडी बाद 14 धावा. अमोल राणे आलेला आहे, कष्टपलू खेळाडू. त्यावेळेस चांगला चेंडूला सन्मान दिलाय, गॅपमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार का? क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यास असमर्थ ठरतोय. चौकार येतोय. चेंडू चाललाय सीमारेषेपार. षटकार. आणि त्यानंतर आता आपली आक्रमकता इथे दाखवतो तो म्हणजे गौरव राऊळ. टप्प्याचा चेंडू, पंचांचा इशारा येतो वाईडचा. त्याचबरोबर 1 बाउन्सची वॉर्निंग दिली जाते गोलंदाज अमोल राणेला. अमोल राणेकडे आपण पाहिलं तर चांगल्या गतीने गोलंदाजी करतो, उजव्या हाताने गोलंदाजी करतो आणि डावऱ्या हाताने फलंदाजी करताना आपण पाहतो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, पण या षटकात मात्र त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण केले जाते. धावा जमवल्या जातात आणि पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका. चेंडू टू बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी.
मात्र चांगला चेंडू. या चेंडूवरती आधीच मन म्हणत होतं मला मिडविकेटच्या दिशेने हा चेंडू खेळायचा आहे, प्री मॅटिक शॉट ज्याला आपण म्हणतो. आणि अशा वेळेस बराच वेळेला आपण पाहिलं तर फलंदाज बीट होतो चकतो. हे चित्र मागील चेंडू पण पाहिलं. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद धावसंख्या झाले ती म्हणजे 29 धावा. सायवा संघाची नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. नितेश बाद झाला मात्र त्यानंतर आलेल्या गौरवने सामन्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली तसंच आपल्याला पाहायला मिळतंय. कारण प्रणयला आपण पाहतोय सलवेराच्या भूमिकेत आलाय, पण तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा या सामन्यातील त्याच्यासाठी पहिला चेंडू असेल. कारण 2 षटकांचा खेळ हा त्याने केवळ नॉनस्टॉप चेंडूवर उभा राहून पाहिलाय. आणि प्रणयला आपण पाहिलं तर प्रणय देखील एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. चांगली फटकेबाजी तो करू शकतो. रणजित रोगी वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. प्रणय राणे फलंदाजी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर गौरव राऊत. चांगला चेंडू तेवढाच चांगला फटका आणि अप्रतिम प्लेसमेंट. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषे पार चौकार. सुरुवातीलाच आपण पाहिलं फलंदाज प्रणय फलंदाजीसाठी आला. मी त्याचं कौतुक केलं की एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे आणि पहिलाच फटका आपण पाहिला जास्त जोर लावला नाही, केवळ टायमिंग प्लेसमेंट आणि चौकार मिळवला. चौकारने आपल्या खेळीला प्रणयने सुरुवात केली. यावेळेस मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसी घेणारा ऑस्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू. या चेंडूला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रणयचा. त्यामध्ये त्याला यश मिळत नाहीये. तो बीट होतोय. चेंडू विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू चौकारानंतर दुसरा चेंडू निर्धाव आलाय. पुढील चेंडू काय घडणार? पुन्हा एखादा चांगला फटका येणार की गोलंदाज? यावेळेस फटका नक्की चांगला आहे, पण यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीपला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. अंतरिक्षला आपण पाहतोय सीमारेषेवर तैनात आहे. पुढे सरसावतो चेंडू अडवतोय, गोलंदाजाकडे फेक करतोय आणि एकाच धावेवरती दोन्ही फलंदाज इथे समाधान मानतायत. धावसंख्येवर लक्ष दिलं आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 34 धावा. पुन्हा एकदा गौरव राऊत स्ट्राईकवर आलाय. आतापर्यंत गौरवच्या बॅट मधून 4 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलेत. जर गौरव रावने अर्धशतक झळकवलं तर त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येईल. सन्मान्य मीरज घरत यांच्याकडून. आणि यावेळेस लागला मोठा फटका. इट्स अ ह्यूज वन, इट्स अ बिग वन. षटकार. उदान आता मात्र जिवारी लागतं असंच म्हणावं लागेल. ते म्हणजे जोगेश्वरी माता आवाज संघाच्या आणि ओमकार सुधाकर राणेच्या. कारण जो झेल होता तो पकडला असता तर तो बाद झाला असता पहिल्या षटकात. मात्र अशा फलंदाजाला जीवदान देणं याचा अर्थ कुठेतरी पायावर कुऱ्हाडी नाही तर कुऱ्हाडीवर पाय मारणं असंच मी म्हणेन. धावसंख्या पण पाहतो. धावसंख्या झाली ती म्हणजे 40 धावा. एका मोठ्या धावसंख्येकडे अग्रेसर होताना आपण पाहतोय ते म्हणजे गौरव रावला आणि साई आवाज संघाला. यावेळी चांगला चेंडू. चेंडूला सावधीत्या खेळून काढलाय संतोष राणे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. कव्हरच्या क्षेत्रावरती क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय 38 सर्कल मध्ये संतोष राणे या खेळाडूला अनुभवी खेळाडू आहे. एक फिरकीपटू म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि आजही आपल्या फिरकीची जादू तो बिखरताना पाहायला मिळतो. यावेळेस लोअर फुल टॉस. चेंडू बॅटची कडाला लागते. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. अंतरिक्ष पण चेंडूवर येतो. इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या प्रयत्नात इथे फलंदाज गौरव इथे बाद झालाय.
3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि जोपर्यंत नवीन फलंदाज मैदानात येतोय तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा वळूया आपण DJ अल्पेशकडे. आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरी विकेट गेलेली आहे. मागील षटकामध्ये विकेट गेली आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपात. आता आपण पाहतोय ओंकार राणे येतोय गोलंदाजीसाठी आणि पहिल्या चेंडूवरती त्याने प्रणयला बाद केलंय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजे 41 धावा. बॅक टू बॅक विकेट सेकंड इन रो. पहिल्या आपण पाहिलं अजय गेला होता फलंदाजीसाठी आणि पहिल्या चेंडूवरती तो बाद झालाय. आकुटप्याच्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला जातोय, जोरात चेंडू टाकला जातोय, वेगाने चेंडू टाकला जातोय आणि विकेटच्या हॅट्रिक उंबरठ्यावर अजून एक गोलंदाज. काल आपण पाहिलं 2 गोलंदाजांनी हॅट्रिक संपादन केले. सुमित गुरव कणकेची झेड संघाचा गोलंदाज आणि त्यानंतर विनीत पाटील कोळेश्वरी भाग संघाचा कर्णधार. हॅट्रिक बॉल होता, हॅट्रिक पूर्ण होत नाहीये. आपण पाहतोय नॉनस्ट्राइक एंडवरच्या फलंदाजाला जाऊन चेंडू आढळतोय. या षटकात चांगली सुरुवात आपण पाहिलीत. यावेळेस या षटकामध्ये 21 धाव आली नाही, 3 चेंडू झालेले आहेत, 2 विकेट्स इथे गेलेल्या आहेत. धावसंख्या स्थिरावलेली 41 धावा. असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकाची मोठ्या धावसंख्या वाटचाल करतोय. पुन्हा एक चांगला चेंडू. या चेंडूवरतीही धाव येत नाहीये. या स्पर्धेत निर्धाव षटक म्हणजे मेडन ओव्हर साठीही 1000 पारितोषिक आहे. हे षटक निर्धाव षटक ठरणार का हे पाहायचं आहे, कारण आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झाले, धाव येत नाहीये. नवीन फलंदाज अनिकेतचा पहिला चेंडू नक्कीच बॅटच्या संपर्क आला, मात्र दुसरा चेंडू निर्धाव त्यांनी खेळून काढलाय. हा चेंडू ही निर्धाव येतोय.
आणि धावसंख्येला रोखणारा एक षटक घेऊन आलाय ओमकार असंच म्हणावं लागेल. चूक नक्कीच त्यांनी केली होती झेल सोडण्याची गौरवची, मात्र त्यानंतर आलेल्या जेव्हा आपल्याला गोलंदाजीची त्याला संधी मिळाली त्यामध्ये त्यांनी त्याचं सोनं आतापर्यंत तरी केलंय. अंतिम चेंडू निर्धाव होऊन येणार का की ह्या चेंडूवर एक चांगला फटका येणारे पाहायचंय. आणि अप्रतिम झेल आणि मेडनवर सुद्धा प्राप्त केल्या त्या म्हणजे ओमकार सुधाकर राणेने. आणि या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर त्यांनी टाकले म्हणजे पहिलं निर्धाव षटक त्याच्या नावावरती नोंदवलं गेलंय. ओमकार सुधाकर राणे याला नक्कीच 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देखील मिळेल. स्पर्धेत आपण पाहिला आकर्षक पारितोषिक आहेत. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक नोंदवलं जात आहे ते ओमकार सुधाकर राणे या गोलंदाजाच्या नावावरती. सलग 3 षटकार लगावणारा फलंदाज ठरलाय पहिला तो म्हणजे अर्जुन भगत. सलग 3 विकेट म्हणजे हॅट्रिक घेणारे गोलंदाज ठरले सुमित गुरव पहिला क्रमांक, दुसऱ्या क्रमांकावर विनीत पाटील आणि निर्धाव षटक जात आहे ते म्हणजे ओमकार सुधाकर राणे या गोलंदाजाच्या नावावरती. कमालीची गोलंदाजी त्याची आपल्या संघासाठी प्रभावी मारा अंतिम षटक घेऊन येतोय ओमकार हेमंत राणे. एक अष्टपैलू खेळाडू आहे, चांगली फलंदाजी तो करतो. पाहूया गोलंदाजी मार्फत अंतिम षटकात कशा प्रकारचं योगदान देतो. नवीन फलंदाज येतोय 7व्या क्रमांकावर परेश खैरे. पहिला चेंडू आपण पाहतोय पंचांचा वाईडचा इशारा येतोय. रिव्ह्यू अवेलेबल नाहीये मित्रांनो. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. वाईडनी या षटकाची सुरुवात होते. थोडासा नाराज या निर्णयावर आपण पाहतोय ओमकार हेमंत राणे. धावसंख्या होते ती म्हणजे 42 धावा. पंचांच्या निर्णयामध्ये काहीच फेरबदल होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. जोरकस फटका लावण्याचा प्रयत्न मंगेश भगतचा. या चेंडूवर एक धाव नक्कीच मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार का, केला जात नाही कारण चांगली फेक तिथे ओमकारची. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय ते म्हणजे अमोल राणेला. मंगेश भगतला आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला मंगेशचे जेव्हा अंतिम चेंडूंवरती चौकार षटकाची आवश्यकता असताना कित्येक सामने सह्यावा संघाला जिंकून दिलेत आणि ज्या वेळेस त्याला खेळण्याची संधी मिळाली त्यांनी चांगले खेळ साकारले. ते अनुभवी खेळाडू बलाढ्याच्या शरीरयष्टीचा त्याचबरोबर मोठे फटके लगवण्यात उत्तुंग षटकार लगवण्यासाठी ओळखला जातो मंगेश भगत. स्ट्राईकवर आता परेश खैरे. पहिला खेळताना परेश बीट होतोय, निर्धाव चेंडू येतोय. आठ चेंडू आतापर्यंत पाहिलं तर या इनिंग मध्ये निर्धाव आलेले आहेत. त्यामुळे निर्धाव चेंडूनी आपण पाहतोय धावसंख्येतही फरक पडतो. यावेळेस जशीच्या बाहेरचा चेंडू पंच सांगतात चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला. या षटकाचा विचार केला 3 चेंडू झाले त्यांच्यामध्ये केवळ 2 धावा ओमकारने खर्च केल्यात. सुधाकर राणेच्या पावलावर पाऊल ठेवून ओमकार हेमंत राणे देखील चांगली गोलंदाजी करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला धावा मिळवून देत नाहीये, धावा जमवून देत नाहीये. आणि यावेळेस फलंदाज इथे धावचित स्वरूपात बाद झालेला आहे. झाला असंच म्हणावं लागेल. या षटकाचा विचार केला, या षटकात 2च धावा आलेल्या आहेत. जर फलंदाजी क्रमांकाकडे आपण पाहिलं नितेश आला होता, 2 धावा त्यांनी काढल्या. त्यानंतर सलवेराच्या भूमिकेत आलेला प्रणयने एक चौकार निशी 5 धावा जमवल्या. गौरवने एक चांगला खेळ केला. 13 चेंडूमध्ये 32 धावांची
एक आक्रमक खेळी तरी केली, मात्र त्यानंतर आलेला कोणताही मधल्या फळीतील फलंदाज प्रभाव टाकू शकला नाही, चांगली कामगिरी करू शकला नाही. परिणाम स्वरूप आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 43 धावा. पुन्हा एक निर्धाव चेंडू येतोय. आणि अंतिम चेंडूवरती ही धाव येत नाहीये, याचा अर्थ या षटकात एकच धाव आले. कारण आपण पहिला जे चेंडू होता तो वाईट स्वरूपाचा, अवंत स्वरूपाची धाव. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा पाहिल्या तर चांगल्या गतीने धावा आल्या, मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट्स गेल्यात आणि केवळ 2 धावा आल्यात. आणि त्याच परिणाम स्वरूप आपण पाहतोय धावसंख्या 43 पर्यंत मर्यादित राहिलेली आहे. आणि आता विजयासाठी नक्कीच जोगेश्वरी माता आवाज संघाला 44 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 षटक म्हणजे 30 चेंडू, 44 धावांची आवश्यकता. आता पाहूया या धावसंख्येचा पाठलाग जोगेश्वरी माता आवाज संघ कशा प्रकारे करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, फलंदाजीसाठी फलंदाज मैदान उतरत आहेत, तोपर्यंत आपण डीजे अल्पेशकडे जाऊया आणि दुसऱ्या सत्रासाठी घेऊन जातोय मी आपल्याला माझे साथी समोर चक्रित साठी यायचंय. गावदेवी धुकोडे संघाच्या कर्णधाराने नागेश्वर आवाज संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला गावदेवी धुकोडे कर्णधाराला पाठवायचंय नाणेफेकीसाठी. पुढील सामना आपला असणार आहे गावदेवी धुकोडे विरुद्ध नागेश्वर आवाज. हॅलो हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं नागेश्वर क्रीडा मंडळ आवास या संघातर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत. नागेश्वर क्रीडा मंडळ आवास 2023 ही स्पर्धा आपण पाहतोय संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा आणि पारितोषिकांचा पाऊस असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी ऑफिशियल पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच आपण पाहतोय सन्माननीय परवेज खान सर आणि संजय पाटील सर. या स्पर्धेमध्ये आपल्याला सहकार्य करताना आपण पाहतोय आमचे डीजे मास्टर सुमधुर संगीत आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. समालोचक मी स्वतः यासीन मर्चंट आणि माझ्या समवेत निनाद कदम, गुणलेखक विराज सखे. संपूर्ण स्पर्धा आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून केलं जातंय. सर्व टेक्निशियन्स आविष्कार येलवे, विराज पाटील, सार्थक घरत आणि कॅमेरामन सुरेंद्र कुमावत यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. या स्पर्धेची संकल्पना आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सौरभ गव्हाणकर. ही स्पर्धा आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत जिराड मैदान, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे खेळवली जाते. सलग 4 दिवस चालणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 1 लाख रुपये रोख आणि आकर्षक चषक. याच दरम्यान हर्ष गव्हाणकर यांना विनंती आहे की आपण त्वरित व्यासपीठावरशी संपर्क साधायचा आहे. हर्ष गव्हाणकर. या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल ते म्हणजे 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा
25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. या स्पर्धेचा दुसरा दिवस इथे सुरू झालेला आहे आणि पहिला सामना आपण पाहतोय जोगेश्वरी माता आवास आणि साई आवास या दोन संघादरम्यान. साई आवास या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारली होती आणि निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये 43 धावा इथे धावफलकावरती लावल्या गेल्या आहेत. जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष्य असेल. यानंतर होणारा सामना नागेश्वर आवास विपक्ष गावदेवी धोकवडे या दोन संघादरम्यान होणार आहे. सन्माननीय सुधाकर राणे आणि सन्माननीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ पुरस्कृत ही स्पर्धा. सुंदर असं हे मैदान, त्याचप्रमाणे त्याला साजेशी अशी खेळपट्टी आपण पाहतोय. खेळपट्टी अगदी नॅचरल आहे, मातीची आहे आणि बाउन्सी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावरती धावा बनवणं तितकंसं सोपं नक्कीच नाहीये. पंचांचा इशारा आलाय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे पहला ओवर लेके आए हैं प्रणय राणे. जी हां, इसमें तो गेंद डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में सरपट भाग रही है. वाइड का इशारा अंपायर जी का और उसी के साथ साथ यहां पे 4 रन भी. रनों के साथ रनों की संख्या का अकाउंट यहां पे ओपन हो चुका है. स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं अमोल राणे, जबकि नॉन स्ट्राइक के एंड पर ओमकार राणे. गेंदबाज प्रणय राणे. जी हां, इस पर दबा हवा में खेला है अमोल राणे ने एक आसान सा कैच और इसी के साथ मिड ऑन की दिशा में कैच ड्रॉप हुआ है. बिल्कुल खराब फील्डिंग में कहूंगा, बहुत ही आसान सा ये कैच था. इसे लपकना बहुत ही जरूरी था क्योंकि ये बहुत ही बढ़िया टूर्नामेंट है, शानदार टूर्नामेंट है, भव्य टूर्नामेंट है. इस टूर्नामेंट में पूरी तैयारी के साथ आपको उतरना होगा क्योंकि हम देख सकते हैं कि पहले नंबर का खिताब तकरीबन नगद 1 लाख रुपए और उसी के साथ साथ यहां पे एक बहुत ही खूबसूरत आकर्षक ट्रॉफी दी जाएगी. इस ट्रॉफी के लिए यहां पे जद्दोजहद जारी है मगर जीवन दान मिला है यहां पे बल्लेबाज अमोल राणे को. अमोल राणे ने हालांकि अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की. गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था, गेंद हवा में खड़ी हुई थी और मिड ऑन की दिशा में एक आसान सा कैच लपकने का मौका था. इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 6 रन. जी हां, इसमें तो आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही. उस गेंद को खेलने की कोशिश की थी, उसका पीछा किया था मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बिंदी गेंद यहां पे आती हुई गेंदबाज प्रणय राणे की जानिब से राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी है प्रणय का. जी हां, इसमें तब फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उछलती हुई गेंद अंदर की तरफ आई. उसे ढीले हाथों के साथ फ्लिक किया था मगर गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई. रन लेने की कोई गुंजाइश नहीं. या दरम्यान मी पुन्हा एकदा नागेश्वर आवास आणि गावदेवी धोकोडे या संघाच्या दोन्ही संघनायकांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जी हां, बहुत ही बढ़िया गेंद थी इस मरतबा मगर उसे बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव में तब्दील किया था. कारपेट के सहारे कारपेट को चाटती हुई गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. 30 गज का दायरा यहां पे मौजूद बाएं हाथ के बल्लेबाज के लिए. देखिए किस तरह से यहां पे फील्डिंग सजाई गई है.
फ्लाइंग स्लीप, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट और शॉर्ट कवर, उसी के साथ एक ऑन साइड की दिशा में शॉर्ट स्क्वायर लेग और एक मिड ऑन, उसी के साथ साथ एक जी हां, फिर से एक बार गेंद हवा में खड़ी है और यह आसान सा कैच गौरव राहुल के हाथों में। विकेट कीपर गौरव ने इसमें तब कोई गलती नहीं की और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ अमोल राणे के रूप में। यहाँ पे अपने आप से निराश होंगे, नाराज होंगे, क्योंकि मात्र एक रन उन्होंने अपने टीम के लिए बनाया। अमोल राणे आउट होने के बाद नए बल्लेबाज जोगेश्वरी मतावास की जानिब से रणजीत रोगे, 21 नंबर की जर्सी परिधान किए हुए, उमरान मलिक का ये जर्सी नंबर, इसमें तो रंजीत रोगे की जर्सी पर पीछे हमें नजर आ रहा है। गेंदबाज प्रणय राणे ने हालांकि पहली गेंद बहुत ही खराब की थी, मगर उसके बाद बहुत ही शानदार यहां पे कमबैक किया है। अब तक 5 गेंदें डाली जा चुकी है, 5 गेंदों में 7 रन उन्होंने खर्च किए हैं और एक सफलता अर्जित की है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी मैं कहूंगा, किसी भी तरह का बड़ा स्ट्रोक यहां पे नहीं, ना ही यहां पे चौका देखने को मिला है, ना ही छक्का देखने को मिला है, ना ही डबल रन, ना ही ट्रिपल रन। बहुत ही बढ़िया गेंदबाजी प्रणय राणे की, राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, फिर से एक बार देखिए आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ कट होती हुई गेंद बल्लेबाज रंजीत को छकाने के बाद सीधा विकेट कीपर गौरव राहुल के दस्तानों में। बहुत ही बढ़िया ये ओवर रहा। पहली गेंद पर तकरीबन 5 रन मुफ्त के आए थे अतिरिक्त के रूप में, मगर उसके बावजूद बहुत ही बढ़िया वापसी गेंदबाज प्रणय राणे की। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 30 गज का दायरा यहां पे मौजूद होने के बावजूद मात्र 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। हवा का रुख देखिए पश्चिम सी दिशा से पूरब की दिशा में बहता हुआ, और इसी वजह से राइट हैंडेड बल्लेबाजों के लिए यह हवा सहायता करेगी, जरूर करेगी, ऐसा पहली नजर में हम अंदाजा लगा सकते हैं। 2 ओवर का यहां पे पावर प्ले रहेगा। दूसरे ओवर में हम देख सकते हैं नए गेंदबाज आए हैं, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके परेश खैरे। 30 गज का दायरा यहां पे मौजूद है। 30 गज के दायरे में 30 गज के दायरे के बाहर हम देख सकते हैं कि डीप मिड विकेट हमें नजर आता हुआ, उसी के साथ साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है। राइट हैंड बल्लेबाज के लिए शॉर्ट स्क्वायर लेग यहां पे लिया गया है। एक ऑर्थोडॉक्स मिड विकेट हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक मिड ऑफ बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक फ्लाइंग स्लीप और एक शॉर्ट फाइन लेग और एक मिड ऑन। इस तरह से यहां पे फील्डिंग सजाई गई है ओमकार राणे के लिए। ओमकार राणे ने अब तक 3 गेंदों का सामना किया है और 1 ही रन अपने टीम के लिए जोड़ा है। जी हां, इसमें तो अक्रॉस द लाइन खेला था, बहुत ही बढ़िया फील्डिंग शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में। रणजीत रोगे ने अपने कदम खींच लिए, रन लेना चाहते थे, रन लेने की कोशिश थी, मन बना लिया था, मगर देखा कि वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, गेंद को रोका गया है और इसी वजह से यहां पे बिंदी गेंद। जी हां, फिर से एक बार देखिए ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश नाकाम होती हुई यहां पे ओमकार राणे की। बैक टू बैक 2 गेंदें यहां पे बिंदी गेंदबाज परेश खैरे की जानिब से। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। मैंने जैसे पहले ही कहा कि ये एक नेचुरल विकेट है, इस विकेट के ऊपर खेलना इतना आसान नहीं है। बाउंसी विकेट देखिए, टप्पा खाने के बाद उछलती हुई गेंद, मगर इसमें थोड़ी सी हाफ टैकर थी, ऑफ स्टंप पर थोड़ा सा बैकवर्ड पर जाकर बहुत ही खूबसूरती के साथ इनसाइड आउट गेंद, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए।
की, मगर यहाँ पे जैसे ही हाफ ट्रैकर गेंद मिली, उस गेंद को बैकफुट पर जाकर स्क्वायर कट किया था ओमकार राणे ने और 4 रन यहाँ पे वसूले थे। इस चौके की सहायता से रनों की संख्या 11 रन। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद ऑन द राइज, उसे बहुत ही बढ़िया तरीके से स्क्वायर लेग के ऊपर से उड़ाया। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार सीमा रेखा के बाहर 4 रन। संख्या में फिर से एक बार उछाल प्राप्त होता हुआ रनों की संख्या जहां पहुंची है 15 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए निर्धारित 5 ओवर के इस मुकाबले में 44 रनों की जरूरत है। हालांकि बहुत ही आसान सा ये लक्ष्य, मगर दोस्तों क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है। क्रिकेट इज अ गेम ऑफ चांस, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज कहा जाता है। बहुत ही अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल है। इस खेल में कब क्या होगा, कैसे होगा, इसके बारे में बताना असंभव के करीब, क्योंकि इसके पहले जब जोगेश्वरी माता आवास गेंदबाजी कर रही थी, तब हम सभी ने देखा था कि अंतिम ओवर में ओमकार राणे ने मात्र 2 रन खर्च किए थे और चौथा ओवर जो ओमकार राणे ने डाला था, ओमकार सुधाकर राणे ने, उन्होंने उस ओवर में 3 बल्लेबाजों को चलता किया और उसी के साथ साथ मेडन ओवर फेंका। पहले ओवर में हालांकि 10 रन, दूसरे ओवर में 19 रन, तीसरे ओवर में 12 रन, मगर चौथे और 5वें ओवर में मात्र 2 ही रन खर्च किए थे। और इसीलिए दोस्तों हमेशा अनिश्चितता यहाँ पे दिखाई देती है। कब क्या होगा, कैसे होगा, इसके बारे में बताना इस मैदान पर बहुत ही मुश्किल हमेशा कहा गया और ये देखा भी गया है। इस बीच फिर से एक बार परेश खैरे, जी हाँ, इसमें दबा सामने पड़ी हुई गेंद थी, ओवर पिच गेंद हाफ वाली बनाकर बॉलर के सर के ऊपर से सीधा तीर की तरह ये सीधा छक्का। की है 21 रन ओमकार के बल्ले से। इसके पहले 2 चौके हमें देखने को मिले, बैक टू बैक 2 चौके आने के बाद ये तीसरा बड़ा स्ट्रोक लगातार आता हुआ। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। अब यहां पे आंखें जम चुकी है, शायद विकेट को परख चुके हैं, विकेट को पहचान चुके हैं ओमकार राणे। जी हां, इसमें तो आउटसाइड ऑफ स्टंप गेंद, फिर से एक बार देखिए गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद कंधे की ऊंचाई तक उठी और उसे स्क्वायर कट करने की कोशिश थी, मगर फिर से एक बार शरीर से दूर उस गेंद को खेला था। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं और बहुत ही शानदार विकेट कीपिंग हमें देखने को मिली। बिंदी गेंद यहां पे और बिंदी गेंद के साथ यहां पे ओवर की समाप्ति। इस ओवर में परेश खैरे ने 14 रन खर्च किए हैं, उनके हाथ कोई सफलता नहीं लगी। पहले ओवर में प्रणय राणे ने 7 रन खर्च किए थे। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन 10.50 के औसत से यहां पे रन बन रहे हैं। याच दरम्यान सन्माननीय अमर घरत आणि सन्माननीय सूरज गवाणकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। अमर घरत यांची विनंती आहे या दोन्हीही सन्माननीय व्यक्तींना की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे, सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैं यासीन आप सभी को ले चलूंगा मैदान पर। 21 रन 21 जीतने के लिए और 23 रनों की जरूरत। 18 गेंदें शेष, 18 गेंदों में 23 रनों की जरूरत है। रणजीत रोगे ने 1 गेंद का सामना किया है, हालांकि अपना खाता अब तक नहीं खोला है। स्ट्राइकिंग एंड पर देख रहे हैं रणजीत रोगे, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी फिर से एक बार प्रणय राणे के ऊपर। अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं प्रणय राणे। पहली गेंद फिर से एक बार देखिए उसी तरह से आउटसाइड दी ऑफ स्टंप थी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जा रही थी, उसे ढीले हाथों के साथ स्टीयर किया था और बैकवर्ड पॉइंट की दिशा में उस गेंद को जब तक वहां के फील्डर फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले।
1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 22 पर। फिर से एक बार प्रणय, जी हां, फुल टॉस गेंद, उसे सीधे बल्ले से खेलना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। फिर से एक बार शानदार चौका। दोकोडे संघाचे कर्णधार प्रणय राणे, लंबा रनअप, राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी है ओमकार राणे के लिए। जी हां, इस मतलब जड़ में डालने का प्रयास था मगर बहुत ही खूबसूरत यहां पे शानदार लाजवाब क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ ये कवर ड्राइव हमें देखने को मिला। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार और 14 रनों की जरूरत है। ओमकार राणे आज शुरुआत तो लड़खड़ाती हुई उन्होंने की मगर आज रंग में नजर आ रहे हैं क्योंकि उनके बल्ले से 4 चौके अब तक लग चुके हैं और एक छक्का भी उनके बल्ले से निकला है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है ओमकार राणे की जानिब से। 23 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर। जी हां, इस मरतबा पल्लू स्कोप, रचनात्मक स्ट्रोक, सुपला शॉट, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, गेंद लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर। वेल डन ओमकार राणे, बहुत बहुत मुबारक। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 34 रन। अब यहां से मात्र 10 रनों की जरूरत है। जैसे मैंने कहा विराज, देखिए आज बड़े दिनों के बाद ओमकार राणे अपने रंग में नजर आ रहे हैं, अपने असली रूप में लौटते हुए दिखाई दे रहे हैं। जी हां, इस मतलब हाफ वॉली बनाकर इस ओवर पिच गेंद को उड़ाना चाहते थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। गेंद टप्पा खाने के बाद हरकत कर रही है, कभी बाहर की तरफ कभी अंदर की तरफ, हवा में स्विंग हो रही है क्योंकि वातावरण में हम देख सकते हैं कि हवा बह रही है, उस हवा का यहाँ पे इफेक्ट जरूर दिखाई देता हुआ। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे एक शानदार स्क्वायर कट देखने को मिला, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 4 रन। बरोबर, चालेल चालेल, ठीक आहे. हो बरोबर. इस ओवर में 4 चौके लगाए हैं बल्लेबाज ओमकार राणे ने। ओमकार राणे के बल्ले से आता हुआ ये छठा चौका, 6 चौके और एक छक्के के सहायता से अपनी पारी को सजाया है ओमकार राणे ने। 31 रन। 31 रन बनाकर नॉन स्ट्राइक के एंड पर ओमकार राणे खेल रहे हैं, जबकि उनके साथी बल्लेबाज रणजीत रोगे भी इस गेंद को बड़े स्ट्रोक में तब्दील करने की कोशिश कर रहे थे हाफ वॉली बनाकर, मगर गेंद उनसे बहुत दूर थी। गेंद फिर से एक बार टप्पा खाने के बाद हरकत करती हुई अंदर की तरफ आई, अंदर की तरफ कट हुई और बल्लेबाज रणजीत को चौंकाती हुई विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद। यहां पे
यह शानदार हुक किया है, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उस डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर पहुंचा दिया है। लिए ढेर सारी शुभकामनाएं। सामनावीराचा मानकरी ठरला आहे। धन्यवाद यासीन सर। आणि या सामन्यात आपण पाहतोय दोन खेळाडूंनी नक्कीच प्रभावित केलं। सलग 3 चौकार लगवणारा ओमकार हेमंत राणे याला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। त्याचबरोबर या सामन्यातील सामनावीर ज्यांनी या स्पर्धेतील पहिले निर्धाव षटक टाकलं आणि आपल्या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केल्या, या कामगिरीसाठी ओमकार सुधाकर राणे या गोलंदाजाला सामनाचा किताब देऊन सन्मानित करण्यात येते। तो ओमकार, विनंती असेल टॉस बॉक्स इथे जायचं आणि आपला सामन्याचा आकर्षक चषक त्याचबरोबर टी शर्ट घ्यायचंय। त्याचबरोबर